आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. न्यू क्लास टीचर. दररोज सारखे गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. गट्टू लवकर आवर, नाहीतर आज परत आपल्याला उशीर होईल आणि क्लास टीचर सीमा मॅडम आपल्याला ओरडतील. हो हो, मी तयार झालोय चिंकी, चल जाऊया. हे घ्या मुलांनो, तुमचा डबा ठेवा. गट्टू चिंकी आपापला डबा बॅगेत ठेवतात आणि बाबांसोबत शाळेत जातात. शाळेत पोहोचताच ते आपल्या वर्गाकडे जातात. त्यांना वर्गात जाण्यासाठी पुन्हा उशीर झालाय. हाच विचार करत करत ते झपाझप पावलं टाकतात. पण ते क्लासमध्ये बघतात तर तिथे सीमा मॅडम नव्हत्याच. ते दोघे जाऊन आपापल्या जागेवर बसतात. अगं गुड्डी, अजून सीमा मॅडम आल्या नाहीयेत का? हो चिंकी, कदाचित आज मॅडम सुद्धा तुमच्यासारख्याच लेट आहेत. तर मग मॅडमना सुद्धा उशिरा येण्यासाठी पनिशमेंट मिळेल. हे ऐकून चिंकी, बंटी आणि गुड्डी हसू लागतात. तेवढ्यात क्लासमध्ये एक नवीन टीचर येतात. त्यांना बघून सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित होतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. मुलांनो, आजपासून 1 आठवडा मी तुमची नवीन क्लास टीचर आहे. कारण सीमा मॅडम शाळेच्या काही कार्यक्रमांमध्ये बिझी असणार आहे. ठीक आहे? हे ऐकून सगळी मुलं आपापसात खुसूर-फुसूर करू लागतात. शांत व्हा. मुलांनो, मला माझ्या वर्गात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नकोय. आता 1 आठवडा मी तुमची अटेंडन्स घेणार आहे आणि 4थ्या तासाला तुम्हाला गणितही मीच शिकवणार आहे. तुम्हाला माझ्या वर्गात एकदम शांत राहायचंय. ओके? ओके, मॅम. मॅडम सगळ्या मुलांचे अटेंडन्स लावतात आणि निघून जातात. सुट्टीमध्ये गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी जेवण करत असतात. यार, मला आपल्या नव्या मॅडम खूपच स्ट्रिक्ट वाटत आहेत. खरंय रे, आपण त्यांच्या वर्गात अजिबात बोलू शकत नाही. त्या आपल्याला ओरडल्या तर? मला सीमा मॅडमची खूप आठवण येतेय. त्यांनी आता लवकर परत यावं. एकदम बरोबर. आपल्या सीमा मॅडम किती मस्त आहे ना? बरं, तुमचा डबा आता लवकर संपवा. 4थ्या तासाची घंटा आता होईलच इतक्यात. नाहीतर त्या स्ट्रिक्ट टीचरकडून सगळ्यात पहिले ओरडा आपल्यालाच बसेल. अरे गट्टू, शुभ बोल रे. असं काहीच होणार नाही. आपण सगळे तर चांगले स्टुडंट्स आहोत. आपल्याला कशाला ओरडा बसेल? तेवढ्यात बेल वाजते आणि सगळेजण पटकन हात धुवून घेतात आणि सगळेजण आपापल्या जागेवर बसून घेतात. आणि पुन्हा एकदा त्या नव्या मॅडम येतात. गुड आफ्टरनून मुलांनो. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून मॅम. मॅम. तुम्ही सगळ्यांनी तुमचा डबा नीट संपवलाय ना? हो मॅम. कोणीही घाबरल्यामुळे मॅडमला नीट उत्तर देऊ शकत नव्हतं. अरे काय झालं? असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी आज डबा नीट खाल्ला नाहीये. कोणामध्येच एनर्जी नाहीये आणि एनर्जी शिवाय आपण गणित कसं शिकणार? मुलांना शांत बसलेलं बघून मॅडम म्हणतात, बरं मला सांगा, तुमच्यापैकी सगळ्यात आधी मला इंट्रोडक्शन कोण देईल? पण पुन्हा एकदा काहीच कोणी बोलत नाही. मॅडम विचार करतात. कदाचित हे माझ्यामुळे नर्वस झालेत. तेवढ्यात मॅडमला एक आयडिया सुचते. त्या म्हणतात, असं वाटतंय की तुम्ही मला घाबरताय. पण जर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलं नाही, मग आपण अभ्यास कसा सुरू करायचा? काय करायचं बरं? चला एक गेम खेळू. गेम हे नाव ऐकताच सगळी मुलं खुश होऊन जातात. गेम? कोणता गेम मॅम? एक खूप इंटरेस्टिंग गेम, ज्यामध्ये मी ज्या मुलाला उभं करेन तो मला स्वतःचा नाही तर त्याचा बेस्ट फ्रेंडचा इंट्रोडक्शन देईल आणि त्याच्याविषयी सांगेल. सगळी मुलं कन्फ्यूज होऊन जातात. मग मॅडम म्हणतात, अरे, मला तर तुम्ही सगळे कन्फ्यूज दिसताय. थांबा, लगेच सांगते. मुला, तू उभं राहा. येस मॅम. आधी तू मला तुझं नाव सांग आणि मग हे सांग की ह्या वर्गात तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? मॅम, माझं नाव गट्टू आहे आणि माझा बेस्ट फ्रेंड तर बंटी आहे. तो बघा बंटी. बर, तर गट्टू, आता तुझ्या मित्राचं बंटीचं इंट्रोडक्शन दे की त्याला काय आवडतं आणि त्याचे आवडते विषय कोणते. मॅडम, हा बंटी आहे आणि त्याचा आवडता विषय तर इंग्लिश आहे. आणि हो, त्याला माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायलाही खूप आवडतं. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि गट्टू, हे सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? मॅम, माझा आवडता विषय गणित आहे.
सीमा मॅडम आम्हाला खूप इंटरेस्टिंग पद्धतीने गणित शिकवतात आणि त्यांच्या गणिताच्या क्विजमध्ये मी नेहमी पहिला येतो. खूप छान गट्टू. आता बस. ओके मॅम. आता कोणाची पाळी आहे? हां, तू. तू सांग बाळा, तुझं नाव काय आहे आणि तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे? गुड्डी उभी राहते आणि म्हणते, मॅम, माझं नाव गुड्डी आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड चिंकी आहे. चिंकी हे ऐकून खुश होते आणि हात वरती करून मॅडमला म्हणते की तिचंच नाव चिंकी आहे. अच्छा. आणि चिंकी, आता तू हे सांग की तुला माहितीये का की चिंकीला खाण्यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? हो, मॅडम, चिंकीला सगळ्यात जास्त चीज सँडविच, जे माझी आई डब्यात देते, ते आवडतं. अच्छा. चिंकी, गुड्डीने बरोबर सांगितलं का? हो हो मॅडम, एकदम बरोबर सांगितलं. व्हेरी गुड गुड्डी. आता बस तू. आता मला कोण त्यांच्या बेस्ट फ्रेंड विषयी सांगणार आहे? आता यावेळी सगळी मुलं स्वतःहूनच हात वर करतात आणि उत्तर देऊ लागतात. सगळ्या मुलांची नव्या मॅडमशी ओळखही होते आणि सगळ्या मुलांचं मॅडमशी इंट्रोडक्शनही. सगळी मुलं नव्या मॅडम सोबत खूप फ्रेंडली होऊन जातात आणि मनापासून गणित शिकतात आणि अशा प्रकारे एक आठवडा संपतो आणि सीमा मॅडम पुन्हा येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. तर तुम्ही मला मिस केलं की नाही? केलं मॅम. आजपासून मीच तुम्हाला परत शिकवणार आहे. मॅम, तुम्हाला माहितीये, आम्हाला सगळ्यांना त्या नवीन क्लास टीचर खूप आवडल्या. पहिल्याच दिवशी त्या आमच्यासोबत गेमही खेळल्या. आणि मॅम, त्यांनी तर मॅथ्स क्विज सुद्धा घेतली, ज्यामध्ये परत गट्टू जिंकला. ते तर होणारच होतं. हो मॅम, आम्हाला तुमची खूप आठवण आली. हो मॅम. काही हरकत नाही मुलांनो. आता मी परत आली आहे ना. चला, आता परत आपण अभ्यासाला लागूया. आणि कधी कधी त्या मॅडम सुद्धा तुम्हाला शिकवायला येतील. ओके, मॅम. आणि यासोबतच सगळी मुलं आपला वर्ग जुन्या मॅडम सोबत सुरू करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.